तालुक्यातील अंजनगाव सुर्जी वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार। खोडगाव देवगाव फीडवर रात्री 10:30 ते पहाटे 3:30 या वेळेतच अनियमित वीज पुरवठा होत असल्यानं 3 एकरातील टरबूज पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानं हताश झालेला शेतकरी अतुल खारोडे यानं रविवारी विद्युत वीज कार्यालयातील लिंबाच्या झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला। खोडगाव तालुका अंजनगाव सुर्जी येथील अतुल खारोडे यांनी 3 एकर शेतीत टरबूज लागवड केली होती। टरबूज हे नाजूक पीक असल्यानं नियमित व नियंत्रित पाणी पुरवठा आवश्यक असतो। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी मिळणारी वीज वारंवार खंडित होत होती। परिणामी शेतातील संपूर्ण पीक वाया गेल्यानं मोठं आर्थिक नुकसान झाले। हताश व संतप्त झालेल्या खारोडे यांनी रविवारी सकाळी थेट वीज वितरण कंपनीच्या आवारात लिंबाच्या झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला। यावेळी घटनास्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। घटनेची माहिती मिळताच आमदार गजानन लवटे यांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले। कंपनीचे सहाय्यक अभियंता वैष्णव जाधव यांनी शेतकऱ्याला लेखी आश्वासन दिल्यानं खारोडे हे झाडावरून खाली उतरले। यावेळी अंजनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर, चांदोरी शिवसेनेचे राजू अकोटकर, महेंद्र दिपटे, विकास येवले, माजी नगरसेवक शंकर मालठाणे, सरपंच योगेश नेमाडे, उपसरपंच शुभम वाघ, नगरसेवक आशिक अन्सारी यांच्यासह परिसरातील लोकांनी गर्दी केली होती। विद्युत वितरण कंपनीच्या या लहरीपणामुळे परिसरात ग्राहक हैराण झाल्याचं चित्र दिसून येत आहे। हा दादा, अतुल भाऊ बोला, काय प्रतिक्रिया काय आपली, कशाबद्दल आपण इथे रातभऱ्यापासून याची लाईन गायब आहे। रात्री मी 10:30 मीटर घरापाशी गेलो, लाईन चालली गेली। यायले फोन लावला तर याचे डिपार्टमेंट वाले सांगतात की लाईन मध्ये इमर्जन्सी मध्ये गेली, वरतूनच बंद केलेली आहे म्हणते, 12:30 वाजता येईल। 12:15 वाजेपर्यंत राहिलो। रात्री या बोर्डात तिथं हजर झालो। हजर झाल्यानंतर हे म्हणतात रात्रभर टोटल लाईन आली नाही याची। हा यायचा 3रा रविवार होय। गेल्या 20 दिवसापासून याची चालू लाईनी 4-4, 5-5 घंट्याचा डेलीचा पिरियड होऊन चालू आहे। पिकं पूर्ण अक्षरशः केळी, टरबूज सगळे पिकं आमचे खराब झाले। आमच्या पिकाचा जिम्मेदार कोण आहे? 40% नुकसान आजच झालं आणि आता सकाळी आलो तर हे बरोबर रविवार दिवस पोहून राहिले। आता याचा एकही नाही। फक्त माझी हात जोडून विनंती एवढीच आहे की आमची चालू लाईनीतली लाईन नका चोरू। चोरसान तर आम्हाला सूचना देत जा पूर्व। आम्ही रात्रीचे जातो तिथं, आमचा वेळ वाया जाते। विशेषतः आमच्या पिकाची नुकसान होऊन राहिले। त्याच्यामुळे लाईन देताना नेहमी काळजी घ्या या गोष्टीची की आम्हाला सूचना द्या शेतकऱ्याला एवढं वाऱ्यावर नका सोडू की बाबा आज इमर्जन्सी ब्रेकडाऊन मध्ये 4-4, 5-5 घंटे लाईन चालली, आम्हाला तेवढी वाढवू द्या। चलते, आम्हाला 1 घंटा द्यायला मायनस केला चलते, पण लाईन द्या। तेवढ्यामुळे आमच्या पिकाचं लय नुकसान होणार। रात्रीची 10:15 वाजतापासून